लगता है मैं दुल्हन हूँ बनी, आज इतनी खुशी मिली है. माय काय साजरा दिसून राहिलो हे. अरे मस्त दिसून राहिले. मॅड झाली का हे? हा, मॅड झाली वाटते. आरशात पाहून दात काढून राहिली, तिथं खिकी करून राहिली. रश्मी, रश्मी, मॅड झाली काय? हा, आरशाकडे पाहून राहिली आणि मार दात काढून राहिली तिथं. तर भले गाणे सुसून राहिले तुले तर. हा, भले खुशी होऊन राहिली. कायची खुशी होऊन राहिली तुला एवढी? रश्मी, रश्मी. हवं खुशीने होईन तर काय होईल. पहा म्हटलं, पहा मग आता सासून म्हटलं मग कशा मनी बनवून दिले म्हटलं. 1 ग्रॅमचे मनी बनवून दिले. किती दिवसापासून म्हटलं काळी पोत घालून फिरून राहिली होती मी. पहा आता 1 ग्रॅमचे मनी करून दिले म्हटलं तेनं. 1 ग्रॅमची मनी करून दिले? हा, पण आता असं कशी काय करून दिले? आणि त्या म्हटलं होतं काय तिले करून दे म्हणून? मॅगीनी म्हटलं होतं. तेलच म्हटलं हे झालं ते म्हणे तू म्हणे साडी खराब झाली म्हणे. आता म्हणे तुझ्या हाताने म्हणे गलती ना, तर साडीच्या ऐवजी म्हणे तुला काही दागिना करून देऊ काय म्हणे. मग मी म्हटलं दागिना का करून देत असाल तर द्या म्हटलं मग करून म्हटलं. आणि करूनच देता म्हटलं तर मग 1 ग्रॅमची मनीच करून द्या म्हटलं. त्याच्यात एखाद्या डोरला टाकून घेईन म्हटलं मी. हो काय? पाय बरं पाय, एवढ्या दिवस आत्या होती म्हटलं तर तिच्यासोबत तू चांगली नाही राहिली. आणि पाय म्हटलं आता आत्यानं, हा आत्यानं तुले किती मस्त मनी करून दिले आहे की नाही. मग तशी गोष्ट जमावं लागते म्हटलं. आणि तुम्हाला काय आहे म्हटलं, आता हे मनी तर झाले, आता मस्त याच्यात 1-1.5 ग्रॅमाचं डोरलं करून द्या. मला घालायला बरं होते म्हटलं. किरायानं गेलो होतो तर तिथं म्हटलं सारं मी सोनं तोड ताड करून खाऊन घेतलं म्हटलं. आणि आता म्हटलं माझ्या गोड्यातही नाही आहे. हा, काळी पोत घालून हिंडून राहिली इकडच्या तिकडे, पण सांगू कोणाले? हा, सांगू नाही शकत ना. आता हे मनी आले म्हटलं कसे घालापुरते तर होऊन जाईल. आणि एखादं डोरलं बनवून द्या. आता पैसे द्यायला सगळं तुमच्या हातात आहे तर. हो, किरायाने गेलो होतो. हा, तुझे सोनं नाणं तोडलं तर मॅच खाल्लं एकट्यानं. मॅच खाल्लं ना. म्या म्हटलं होतं तुला किरायानं चाल म्हणून. तुलेच तर मोठी होती, खुशी आली होती. हा, चला म्हणे किरायानं चला म्हणे, इथं राहून काय फायदा, असं तसं. तुला असं वाटलं किरायानं जातो आणि सारीची सारी इस्टेट आपल्या नावानं होऊन जाते. पण ते उलटच होऊन गेलं म्हटलं. हा, तिथं खाचे प्याचे सगळ्या गोष्टीचे वाके झाले. आणि मग आता अद्दल घडली तर आता म्हणतं का म्या तोडलं सोनं, म्या खाल्लं. हा, तुझेच तर शोक पाणी करून राहिली होती, तुलेच तर पाहिजे होतं. वेगळी निघाली. आता तू यानंच गेलं म्हटलं एवढं सारं सोनं घेणं. हा, किती मोठं सोनं तोडा लागलं म्हटलं तोडाले. बरं झालं असं तेवढ्याच गोष्टी नका पेचत जाऊ. एक वेळा झालं. हा, एक वेळा अद्दल घडून जाते माणसाले, गलती समजून येऊन जाते. आता तेवढ्याच गोष्टी नका लावत जो रोज 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 तेवढंच कथानं. आणि का तुम्हाला तर म्हटलं घरात राहिले फुरसत नाही राहत. हा, घरात तर म्हटलं तुमचं एक पाऊल नाही राहून राहिलं. आणि आज कसे काय तुम्ही घरी? हा, नाही ते इकडून आले का तिकडे चालले, सारख्या तोंडानं बोलून नाही राहिले, काही नाही करून राहिले. आणि आज कसे आहे म्हटलं तुम्ही घरात? आज कशी काय फुरसत म्हणजे आजही कामच होतं मुले. काही तुझ्यासारखा खाली पिली आहे काय मी? आजही काम होतं म्हटलं. वावराच्याकडे जायचं होतं, दुकानात जायचं होतं, मजुरं लावायचे होते. पण आज आत्या चालली ना गावाले, त्याच्यानं मी घरी राहिलो. मग तिला सोडून कोण दिलं असतं? तू गेली असती का मग सोडासाठी? एवढ्या वर्षाच्या नंतर येते म्हटलं ते. हा, तिला सोडायला नाही जाऊ काय आता? जरासं राहिलं नाही घरात तर म्हणतं का कायले राहिले आणि काहून राहिले आणि तसे कसे राहता? भल्ली तुला उचापत पडली आहे बाप्पा. हा, कोणावर गेली आणि कोणावर नाही तर कोणावर गेली हो तू? हा, कोण आहे तुझ्या घरात असं? घराने खोर नुसतं घराने करत राहतो. अहो मला जाऊ द्या, मी कोणावरही जाऊ म्हटलं. तुम्ही स्वतःचं पहा पहिले, स्वतःचं पाहिले. बरं ते जाऊ द्या आता. माझ्यासोबत काही भांडण करू नका. मस्त मी जेवण बनवलं, जेवणही झाले सगळेचे. भाजी कशी जमली होती? भाजी जमली होती का आजची? हो, भाजी तर जमली होती. कालपासून भलंच चांगलं जेवण बनवून राहिली तू. आत्याला लाडी गोडी लावली ना दागिन्यासाठी. हा, भलंच साजरं जेवण बनवून राहिली. आणि नाही तर अशी बनवतं का म्हटलं गाय खात नाही म्हटलं. हा, तिला दिलं म्हटलं तर ते खात नाही, असं बनवून राहिली होती ना. आता एकाएकी टेस्ट येऊन गेला का तुझ्या हातात? सगळे नाटकं करतो तू. मला सगळे नाटकं माहिती आहे म्हटलं तुझेवाले. 17 गोष्टी काही करत नका जायचो, सगळं माहित आहे तर. बरं मला पैसे द्या बरं तुम्ही, द्या 20,000 रुपये. हा, याच्यात मस्त डोरलं बनवून आणतो म्हटलं मी. मनी आले आता माझ्याजवळ. हा, आणि म्हटलं अर्जंटमध्ये गेला होता म्हटलं आतेबाई न आत्या दोघीच नाही गेल्या होत्या म्हटलं. आणि माझ्यासाठी घेऊन आल्या अर्जंटमध्ये घेऊन आल्या. आणि ते कसं वाटन? हा, म्हणून मनी आणून दिले म्हणून डोरलंच नाही म्हणून याच्यात. हा, तर तुम्ही पैसे देऊन द्या. मी आज नाही तर उद्या जाऊन मस्त एखादा डोरला आणतो याच्यात. पैसे देऊन देऊ? अहो, पैसे तुम्ही तुझ्या हातात देतच नाही. मला माहिती आहे तू काय काळबेरं करत होतो. एक वेळा पैसे गेले तुझ्या हातात का त्या पार सपाट केले म्हटलं ते पूर्णचे पूर्ण पैसे. मला सगळं माहिती आहे. पैसे तुम्ही देत नाही तुझ्याजवळ, काही होऊन जाय. आणि तुला डोरलं पाहिजेच ना, तर मी आणून देईन तुला सुनाऱ्याच्या इथून. तू काही काळजी नको करू. म्हणलं बुवारा माणूस आहे म्हणे, बुवारा माणूस आले, डोंबट तोंडा माणूस. हा, नशिबी येऊन गेला. हा, एक पैसा नाही देऊन राहिला हातात, एक पैसा द्यासाठी. काय मी तुरावर नेते काय तर पैसा करून. काय बोलली तू? हा, काय बोलली? नाही काहीच नाही बोलली मी, काहीच नाही बोलली. चला ना, आत्याचा जायचा वेळ होऊन राहिला ना. हा, चला ना, तिथं बसू सोफ्यावर. हॉलमध्ये असून त्या तयारी करून राहिला असा. अरे रुपया काय करून राहिला रे तू? हा, तुझ्या आत्याचा जायचा वेळ होऊन राहिला ना. गाडीचा वेळ निघून जाईल म्हणते, अर्धा तास अगोदर जा लागते म्हणते तिथं. हा, सोडून ये ना त्याने बॅग गीक सगळं भरभूर करून ठेवून दिलं. आणि चल रश्मी तूही चल बरं. हा, हो आतेबाई येतो ना, येतो. चला तुम्ही, येतो मी.
या बाप्पा लवकर, तिकडे म्हटलं त्याला गडबड होऊन राहिली जासाठी. चला ना, आता बसलेच राहता का इथं? हा, घुर्राव मलाच पाहत राहता तर तुमच्या घुर्रावल्यानं काही कमी नाही होणार आहे की मी. चला चला म्हटलं तिकडे. रात्री मोठे गुलू 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 बोलता आणि दिवस निघाला का अजून मायावर म्हटलं 1.25 होऊन जाता. भल्लेच आहे व तुम्ही तर. तसंच आहे मग, गरजेसाठी तसंच करावं लागते. चल आता चल. काय एका रंगाचा माणूस आहे बाप्पा ह्या. नेहमी म्हटलं 12 वाजून राहिले तोंडावर, 12 वाजाले. ना हस न पाय न असंही नाही म्हटलं का दाखव न कोणतं बनवलं तर दागिना. सगळे तर म्हटलं मग तोडू खाऊन घेतले सोनाराचे इथं. एवढे मोठे दागिने बनवले होते म्हटलं आईचे इच्छे. फक्त तो तेवढा नेकलेस राहिला म्हटलं आणि मंगळसूत्र राहिलं, बाकी सगळं तोड ताड करून खाऊन घेतलं म्हटलं खाले. आणि म्हणते आता असंही नाही म्हटलं का दाखव न काय बनवलं तर. एवढ्या दिवसाचं गडात नाही आहे म्हटलं तर ना सासूनं विचारलं ना नवऱ्यानं विचारलं का हो तुला एखादा आणून देऊ का दागिना मी. ते तर म्हटलं मै बुद्धी म्हटलं का मी ताळजोड लावला बरोबर आणि आता जवळून घेऊन घेतले म्हटलं. नाही तर जर मी ताळजोड लावला नसता तर मला भेटले असते काय. आता 1 ग्रॅम सोनंही म्हटलं 14-15 हजाराचं होऊन राहिलं. कुठून आणले असते एवढे मोठे पैसे मी. या माणूस तर म्हटलं 1 रुपया दाले पाणी राहिला. एवढे तेवढे खिशातून काढावं आपण 50-100 रुपये तर 50 वेळा विचारते मग खिशात पैसे होते ना कुठे गेले, घेतले काय त्या, केले काय त्या. बस असंच चालू राहते. आपल्याला तर बाप्पा 50 रुपये घ्यायची उजागरी ठेवली या माणसानं. उजागरी ठेवाले. बरं जातो आता, आत्याची झाली म्हणते तयारी निघायची म्हणते. त्याच्यासोबत मस्त लाडीगोडीनं त्याला विदा करतो. मग अजून आल्या म्हणजे त्या मग अजून मला एखादा दागिना घेईन. मग माझ्या दागिना होऊन जाते. 2 दागिने होऊन जाते मग माझ्याजवळ. कावर राधिका ताई गेल्या होत्या का तुम्ही? सासूच्या रूममध्ये गेल्या होत्या का म्हटलं? मग काय करून राहिल्या होत्या त्या? नाही मी गेली तर होती पण त्या झोपल्या होत्या. मग म्हटलं कायच्या आधी म्हटलं त्याला झोपीतून उठू म्हटलं. मग मी नाही का कप वापस आणून घेतला. म्हटलं करू दे तू म्हटलं आराम म्हटलं. मग उठनच तर मग दिन म्हटलं गरम करून चहा म्हटलं. हो काय भल्या झोपा काढून राहिला. आणि खरंच हो त्याला लागलं आहे काय? वाटलं काय तुम्हाला असं? तब्येत खराब दिसून राहिली काय? नाही तर म्हटलं आपली सासू तशी न नाटकखोर आहे. काय नाटक करते म्हटलं. आता तब्येत खराब आहे का नाही आहे का अशाच करून राहिल्या. त्याच्यावर लवकर विश्वास करणंही नाही पुरत. मला भलेशी वाईट म्हणू तुम्ही पण म्हटलं त्याच्यावर विश्वास एवढं सोपी गोष्ट नाही आहे विश्वास करणं. राहीन म्हटलं मग अजून दाखवण का हा बा हे मी नाटक करून राहिली होती म्हणून. हे बाय पूनम असं नसते काही. आता त्या दोघं नवरा बायकोचं काय झालं काय नाही रश्मी ताईच्या याच्यावरून म्हटलं. खरंच भांडणं झाले असेल त्याचे आणि झाले असेल मारा कुठेही. पण म्हटलं लागलं असं नाही तर त्या एवढं काही शांत राहते काय आणि घरात राहते तरी काय त्या त्याला तर म्हटलं थोडा वेळ घरात राहिलं का नसतं त्याला बाहेरच झाले पाहिजे. घरात गमते काय त्याला असं त्याची तब्येत खराब आणि असं बोलत नको जात जो बरं असं नाही बोला. ते आपल्यासोबत कसंही करो देव पाहते ना. त्याला नसून आपण चांगलं वाटत पण म्हटलं देवाजवळ सगळे आपले कर्म लिहिलेले असते. आपण कोणासोबत चांगलं केलं ना तर ते आपल्याला प्रत्युत्तर भेटतेच म्हटलं चांगल्याचं. आणि वाईटही केलं तर त्याचंही आपल्याला प्रत्युत्तर भेटते. त्याच्यासाठी म्हटलं बस करा आणि देवावर सोडा. मी तुला 1 नाही 10 वेळा म्हटलं द्यायचं त्याच्यासोबत. हो राधिका ताई एवढं सोपं जग नाही आहे म्हटलं. एवढं सोपं नाही आहे. जर एक माणूस सहन करणारा भेटला ना तर लोक म्हटलं त्याला अजून सहन करायला लावते. त्याच्यासाठी म्हटलं त्या गोष्टीला तिथंच अडवा लागते आणि त्या गोष्टीवर बोलायला लागते. नाही तर म्हटलं हे जग आणि घरातले लोक तर म्हटलं अर्धे मारून खाऊन घ्यायचे आपल्याला खासाठी. बरं बाप्पा तू जिंकली मी हारली. चल आता किती वेळची म्हटलं आली. कपडे गिपडे सगळे इथंच बदल केले, इथंच ठेवटाव केले, चहा इथंच पेली. आता जाय ना तुझ्या कमऱ्यामध्ये आणि मला जराशी पाठ टाकू दे. जाय तुझ्या कमऱ्यामध्ये जाय. आणि काय तालाय तर तिथंही पाय जरासा. आता मी तर इकडचं आवर केलं म्हणा. आणि तू तिकडचं पाय जरासं जाऊन आली त्यापासून माझ्या कमऱ्यामध्ये बसली आहे. सगळे म्हणून काय बाप्पा यायचं मनच निवरलं काय जावाचं. म्हणून निसत्या म्हणून एका जागीच करून राहिल्या. हो कोण म्हणणार आहे. मोठ्या इथं म्हणत नाही. सासूबाई झोपल्या आहे म्हणता मग कोण म्हणणार आहे. आणि आता काय तुम्ही काय मला बसू नाही देत का बाप्पा. बरं झालं आता म्हटलं भाऊजी नाही आहे. जर भाऊजी राहिले असते तर मग तर तुम्ही म्हटलं तर चल पुन्हा चल त्या रूममध्ये चल. इथं नको येऊ आमची प्रायव्हसी डिस्टर्ब होते. पूनम भली बदमाश आहे तू. भल्लीच बदमाश आहे म्हटलं. पुढची गोष्ट कुठं नेतं. जाय बरं जाय त्या रूममध्ये जाय आणि आराम कर म्हटलं तिथं. आणि ते साडी गिडी आहे तिथे घेऊन जातं काय सोबत. नाही आता कायले नव्हते. आता धुवून टाकून देऊ ना त्याला. तुमच्या इकडेच राहू दे ते बिकर धुवाचे कपडे. आता तिकडे नाही नेत मी. इकडच्या इकडे सगळे आवर करू आणि आज तर राहू दे. आज तर आलो आपण. उद्या देऊ म्हटलं. उद्या सगळे धुईधाय करून टाकून देऊ. बरं करा तुम्ही लेटपोट करा. मग अजून संध्याकाळच्या जेवणाचा टाईम होऊन जाते. मग स्वयंपाक करा लागते. माणसंही नाही आहे म्हटलं घरात. आणि अंकुजीला येऊ द्या ना तुम्ही. येऊ तर द्या त्याला. मला म्हणे घरात राहीन म्हणे मी. तू येशील तर म्हणे. आणि पहा कसे गेले तर ते. आता लवकर येणं होऊन झालं नसतं काय म्हटलं. तसे मोठे लाडीगोडी लावते. लाडीगोडी लावाले म्हटलं आणि थांबले नाही जराशे. तशी तर मोठी आठवण येऊन राहिली होती त्याला. 10 वेळा फोनच करून राहिले होते. काय करून राहिली. आणि आता आली तर म्हटलं घरात नाही आहे. आणि फोनही नाही केला म्हटलं आली तेव्हापासून एकही फोन नाही केला.
आहे की नाही. म्हणजे घरात आली तर त्याला म्हटलं किंमत नाही आहे, बाहेर होती तर 50 वेळा त्याला आठवण येऊन राहिली होती. बरं बाप्पा, दिमाग शांत ठेव तू या, आणि जाय रूम मध्ये जाय, बरं जाय ना, मला जरासा आराम करू दे. आणि तर तू गीत करत असेल तर तूही आराम कर, फक्त माझ्यासोबत गोष्टी नको करू गड्या. मला तसंच म्हटलं, डोकं जरासं बंद बंद करून राहिलं. मला लेटपट करू दे, आणि तूही कर लागन तिथं बाजूनं. फक्त बोलू नको. जा, मी इथं राहीन तर बोलनाच. मी चालली माझ्या रूम मध्ये, झोपा तुम्ही. काय करावं बाईचं, 2 मिनिटंही तोंड चुप बसत नाही. नुसतं काही ना काही बोलत राहते. अर्ध डोकं तर म्हटलं मग हिच्या शानं दुखते. काय माहित रागाला काय, तर आता झाले सांगितलं तर तिले. चला बहिणी, येतो मग. रुपया, किती वेळची आवाज येऊन राहिली रे तुले? बस निघून जाईन ना, मग बसा लागन अजून. उद्याची वाट पाहा लागन. चल ना. पण वहिनी, हे दुसरी बॅग कोणाची होतं? वहिनी, ह्याच्यात ना म्हटलं तुमच्या सोन्यासाठी, पोराईसाठी, पाहुणीसाठी, तुमच्यासाठी म्हटलं कपडे ह्याच्यात. मी तुम्हाला रात्रीच दाखवत होती, पण तुम्ही घेतले नसते म्हणून नाही का मी पॅक करून ठेवून दिले. घेऊन जा तुम्ही. कायले व वहिनी, आहे ना आता. एवढे मोठे तर कपडे आहे, कायले घेतले तुम्ही? काही बोलता काय तुम्ही? घ्या तर लागतेच. एवढ्या दिवसाच्या बाद आल्या, काय मी काय कपडे नाही गेलो काय? बरं बाई, बस निघून ना. उशीर होऊन राहिला, चला आता. चला, बसचा टाईम झाला. हो दादा, हो. त्या झालं गेलं, माफ करा. आणि लवकर येत जा म्हटलं आता. लवकर येत जा, एवढा उशीर नका करत जो. म्हणजे मग माझ्या दागिना होऊन जाते एक करून, आहे नाही काय? आत्या, चल बाई रुंजून येतो आता मी. येतो, फोन लावत जा मला. हो आत्या, लावून ना, येत जाय तू लवकर. लय दिवसाच्या बाद येतं. एवढ्या लय दिवसाच्या बाद नको येत जो. आता बाबा बिमार पडले होते म्हणून आली तू. नाही तर आली असती काय, आताही नसती आली. येत जाय, 4-8 दिवसासाठी राहत जाय. आम्हाला असं वाटते का नाही बा, आमची आत्या येते राहते. येत जाय आत्या. हो माय, हो येईल. दादा, येतो मग. तू चलतं काय? सोडायला चालतं का म्हटलं बस स्टँडवर? हो बाई, मी येतो ना. मी येतो बाई रुंजून, तुझ्या गाडीवर मी येतो. आणि रुपयाच्या गाडीवर म्हटलं आता चालले जाते. आता जाते रुपयाच्या गाडीवर, आणि आपण दोघं एका गाडीवर. चल, आत्याला म्हटलं निरोप देऊन देऊ. हो बाबा, निघा तुम्ही. आत्याला घेऊन निघा समोर, आम्ही घेऊन येतो. दादा आणि मी ह्या बॅगा घेऊन येतो. दादा, घे ना एखादी बॅग घे तू. एक बॅग मी घेतो. उशीर होऊन जाईल म्हटलं, मग बस निघून जाईन आत्याची. मग आत्याला अजून थांबा लागन म्हटलं. आत्याला जायचं आहे म्हणते. मग जागाही नाही भेटणार बरोबर. अरे नाही, रिझर्वेशन असते त्या गाडीत. आपली सीट ते कोणालाच देत नाही. आपण रिझर्वेशन केलं ना तर आपली सीट आपल्यालाच भेटते. मस्त कम्फर्टेबल सीट असते. ते झोपून जा, बसून जा, कसंही जा. काही हे नसते म्हटलं. ट्रॅव्हल्स होय ना ते. बुकिंग त्याच्यासाठीच तर होत असते मग पहिले. नाही तर रात्रीच बुकिंग करून ठेवून दिली होती. पहिले माहीत होतं ना का त्याला चांगली जागा भेटली पाहिजे बा. घे आता, घे तू बॅग. एक बॅग तू घेऊन घे, मित्र होते तू बॅग. दोन्ही बॅगा मी घेतो. तू तेव्हापर्यंत गाडी काढ. चल. बरं दादा. आत्या, चल बाबा, निघा तुम्ही आता. ननद बाई, बरोबर जा. बरोबर जा म्हटलं. बरोबर बस जा, आणि पोचल्यावर एखादा फोन कर जा. हो वहिनी, करतो ना, करतो. येतो मग. भेटू आता. तुम्ही ये जा ना तिकडे, एखादा चक्कर मार जा ना. मैच वाट पाहता काय? दादाला घेऊन तुम्ही, लेकरं गिकरं, सुनीले सगळेला घेऊन ये जा. हो येईन ना. चल मग दादा. हो बाई, हो. गेली माय. आता पा बरं, आता येऊन राहिली. काय धुमाधूम होती बापा. गेली आत्या. हो नाही, तेले म्हणून जा, लवकर येत जा म्हणा. किती दिवसाच्या बाद येते त्या. लवकर येत जा. तशा चांगल्या आहे त्या. हो बाई, चांगल्या तर आहे. आपण चांगलं तर सारेच चांगलं. आणि का हो, तुला ते मनी करून आणून दिले, तर त्यानं म्हटलं अर्जंटमध्ये नेलं म्हणे चला म्हणे तिला मनी करून आणून देतो म्हणे. त्या म्हटलं होतं का तिला मनी करायचं? नाही, मी कायले म्हणू. ठस म्हणून राहिल्या होत्या. हे पाय रश्मी, खोटी काही बोलू नको. खोटी नको बोलू. मला खरं सांग तू. त्या तर मला म्हणून राहिल्या होत्या का म्हणे तुमच्या सुनीनं म्हटलं म्हणे का साडी खराब झाली, तर त्या बदल्यात मला एखाद्या ग्रामची मनी करून द्या म्हणून. अशा म्हणून राहिल्या होत्या त्या. तर पहा, आता जाता कायले सांगा लागत होतं. तेनं करून दिले आणि मी ठेवून घेतले. येईल कायले सांगा लागत होतं. आता मला गोष्ट जमवा लागन म्हटलं. नाही तर मग पुढच्या वेळेस येईन ना, तर म्हटलं त्या मला काही बनवून देणार नाही, आणि ह्याही म्हणून त्याला काही नको बनवून देऊ म्हणून. अशी गोष्ट होऊन जाईल मग ते, आहे की नाही. आता मला सांभाळायला लागन गोष्टीले. नाही, तुम्हाला नाही काय समजलं नसन. त्या काय म्हणे, मी नाही का त्याच्यासाठी चहा घेऊन गेली होती, तर त्याला नाही काय लय अफसोस येऊन राहिला होता. म्हणे माय म्हणे तुझी साडी खराब होऊन गेली म्हणे, आणि मला म्हणे तुला साडी द्यायचं लय मन होतं म्हणे. मी तर म्हणे तुझ्यासाठी दागिना करून राहिली होती म्हणे. मग म्या म्हटलं म्हणे का बा काय दागिना करू बा, इले तर लय मोठे दागिने आहे. मग नाही काय तिनं माझ्या गोळ्याकडे पाहिलं, माझ्या गोळ्यात काहीच नव्हतं. तर मग म्हणे काव म्हणे तू कुठे गेले म्हणे. तर म्या म्हटलं हाय म्हटलं ठेवले म्हटलं, सारे वजनी आहे म्हटलं, तर मी घालत नाही म्हटलं. तर म्हणे थांब म्हणे तुला म्हणे एखाद्या गिरामचे बनवून देतो म्हणे मी म्हणे.
मग आता त्या एवढ्या मनानं देऊन राहिल्या होत्या तर मग मी कधी काय रे नाही म्हणू, अशी गोष्ट झाली ते. हो काय, खरंच अशीच झाली ना. इथे तोंडाने मागणं चांगलं वाटत नाही. भलेशी असेल त्या पैसेवाल्या, आपण काही कमी नाही आहे, पण म्हटलं चांगलं नाही वाटत पाहुणा परिलं असं मागणं. त्या मागतले तर नाही ना तोंडानं, नाही तर काय म्हणून मग त्या म्हणून पहा म्हणून दादाची सून कशी आहे म्हणून, तोंडानं मागते म्हणून. पाहिलं नाही का म्हणून सोनं कधी. नाही नाही, मी मागतलेच नाही ना तोंडानं, मी मागतलेच नाही. मी कायले मागू? नाही नाही, मी नाही मागतले. मी काय म्हणतो, भांडे घासायचे आहे म्हटलं. मग आता चहा केला होता की नाही, जाता जाता भांडे घासायचे आहे, मी तेवढे भांडे घासून येतो. बरं बरं. काय माहीत बिचारी खरं बोलते का नाही बोलत, तर हिच्यावर नाही का मला तर जराही विश्वास येत नाही. जरा विश्वास यायला म्हटलं खोटी बोलते का खरी बोलते, तर आता त्या म्हणून राहिला तर तिनं तोंडानं म्हटलं म्हणे, आणि हे म्हणते का तेनं म्हटलं म्हणते. आता खरं कोण आणि खोटं कोण. पण भलं तर हिचंच झालं. भलं तर हिचंच झालं ना. आणि घाटात तर त्याच राहिला, त्याची साडी खराब झाली म्हटलं, एवढ्या पैशाची आणली तर वरतून म्हटलं 1 ग्रामचे मनी द्या लागले करून. बरं जाऊ द्या बाप्पा, आता काय याच्या पेच्यात तर गेल्या माय, त्याला गाडी भेटली पाहिजे बाप्पा आता. माय बाई, काय होई गयाटा. पूर्णीची पूर्णी काय अलमारी उपसून ठेवून दिली काय. बाप्पा 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 बाप्पा, काय होई कपडे. या माणूस का काय होय बाप्पा, का गयाटे खोर होय, गयाटे खोर राहिले माझ्या रूम मध्ये. गयाटा होईन म्हणून म्हटलं तिथंच कपडे ठेवून आली मी. राधिका ताईच्या रूम मध्ये सगळेचे सगळे कपडे ठेवून आली म्हटलं. आणि इथं येऊन पाहतो तर इथं त्याच्यापेक्षा जास्त गयाटा आहे. ते भाऊजी पुरले म्हटलं. त्याला तर काही येतही नाही, तरी म्हटलं त्यानं सारं ठेव ठाव करून ठेवलं. आणि येईल पहा, येईल पहा ना. सारंचं सारं म्हटलं उपसून ठेवून दिली अलमारी. काय पाहून राहिले होते काय माहीत. का कोणाच्या लग्नाला चालले होते तर सारे कपडे काळ कूड करून ठेवून दिले, सारा गयाटा पलंगावर. असं याच्यासाठी येऊन राहिली होती मग आठवण आहे ना. म्हणजे ह्या गयाटा करून ठेवला आहे, तर ह्या गयाटा कोण उचलणार आहे, पुन्हा मस्त उचलन येऊन. याच्यासाठी येऊन राहिली असन, याच्यासाठी 50 वेळा फोन लावणं चालू असन. कवा येतं कवा येतं कवा येतं. हे ठेवलं होतं ना माझ्यासाठी. पुन्हा मालिके तू पुन्हा. अरे बापरे, 4 दिवसाच्या नंतर पाहून राहिलो तुले. किती आठवण येऊन राहिली होती पुन्हा. एवढ्या दिवसासाठी जात नको जातो. बिलकुलही नको जातो म्हटलं एवढ्या दिवसासाठी. मला किती आठवण येऊन राहिली होती. पाय बरं, आता मी वावरात गेलो होतो, बाबाला म्हटलं आता मी जातो म्हटलं, मला डोकं दुखून राहिलं म्हटलं. नाही तर बाबा तर म्हणे संध्याकाळीच जातो म्हणे, आता संध्याकाळी सोबत जाऊ म्हणे आपण म्हणे. पण म्हटलं मला माहित होतं का तू आली असं म्हणून, तर पाय अर्ध काम सोडून आलो मी वावरातलं. हो 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 हो, याच्यासाठी आठवण येऊन राहिली होती. ह्या काय होय बाप्पा गयाटा. ह्या गयाटा माझ्या नावानं करून ठेवला काय. कोणता गयाटा कोणता. अरे घाई गडबडीत म्हटलं कपडे काढले होते, ठेवलेच नाही. अरे रे विसरूनच गेलो. याच्यावरच तो झोपून राहिलो तुम्ही 2-3 दिवसापासून. आता काय सांगू इले, हे तर 2-4 दिवसापासून असेच पडले आहे. मी मॅटच आहे ना, याच्या अगोदर सगळे ठेवठाव करून द्यायला पाहिजे होतं. पण मय मन होतं काच थांबून जाव, पण बाबानं मला वावरात नेलं ना, आणि ह्या गयाटा तसंच राहिला. आता लागते हे मया मागो. मी काय म्हणून राहिले अंकुशजी, माझ्यासाठी ठेवला का तुम्ही ह्या गयाटा. अहो पुन्हा तसं नाही. मी नाही काय अलमारी पाहून राहिलो होतो, शर्ट भेटेच नाही. एक काढलं, दुसरं काढलं, तिसरं काढलं. आता त्या शर्ट ठेवून दिलं खाली एकदम, आणि मी काढत गेलो. आणि तेवढ्यात म्हटलं बाबांना आवाज देऊन दिला वावरात चल म्हणे. मला काही मन नव्हतं सकाळी जाले वावरात. मग म्हटलं आता कसं करू. आणि बाबा एकदम रागावूनच राहिले होते, चल म्हणे आता घरी काय करतो असं तसं. तर मग मला अर्जंटमध्ये जायला लागलं म्हटलं. नाही तर मी हे सगळं उचल करून गेलो असतो. बरं जाऊ दे ना, आता आली आणि काय राग करतो काय तू. एवढ्या दिवसाच्या बाद आली ना. सोड मी ठेवून देईन म्हटलं घडी करून. अलमारीत व्यवस्थित ठेवून देईन मी, तू काही राग गीत नको करू. हो तेच म्हटलं मी काही करणार नाही म्हटलं. मी थकून गेली एकटं. मलाच तर चहा म्हटलं राधिका ताईनं पाजला. ताईनं चहा केला, चईनच दिला म्हटलं. आता संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करायला लागते. एवढा दुरून आलो म्हटलं प्रवास करून. तिथेही स्वयंपाक केला, तिथूनही आलो तर. आणि तो अजून आल्या काय एवढं मोठं काम करू काय मी. माझ्या जीव होय का नाही होय. आणि तुम्ही म्हटलं इथं घरात काही नाही केलं, नुसतं काय गयाटाच करून ठेवला. गयाटा करायला. आणि ते आंघोळ गिंगोळ केली तर ते ओले कपडे काय तसेच पडले का बाथरूममध्ये. त्याच्यात ते घम वास फुटला असन, तेवढे तर टाकून द्यायला पाहिजे होते. पुन्हा कायले करतो एवढी बडबड आल्या म्हटलं. बीपी वाढून जाईन तुझ्या बीपी वाढासाठी. नुसती बडबड करत राहतं. तर मी काय म्हणतो, वले कपडे होते की नाही ते सगळे मोठ्यानं धुवून टाकून दिले, आणि हे जे कोरडे होते हेच राहिले. फक्त एवढेच धुवायचे आहे म्हटलं. याच्यातले मी बिना धुतलेले वेगळे करून देतो तुले. आणि बाकीच्या अलमारीमध्ये ठेवून देतो. बरं जाऊ दे बरं. ये बरं इकडे. आता किती दिवसाच्या नंतर भेटून राहिली, आणि ते तू अशी बडबड करून राहिली. सोड तिकडे आता, राग फेक. या गयाटा पाहून तुला एवढा राग आला आहे की नाही. मी तर चांगली राहिली असती मै पूनम तशी काही एवढी खराब नाही आहे. हो मैत्या ना मले कशा गोड गोष्टी राहते तर तुमच्या. सगळं मैत्या म्हटलं, सगळं समजते मले. मग समजते ना. मग मी काय म्हणतो मग. काही नाही म्हटलं आता. काही बोलता काय आता 1-2 तासात म्हटलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला लागते.
रात्री रात्री हां रात्री रात्री आता आता काही नाही. चला मग आता सगळं उठाट करू लागा हे आणि सगळं साफसूफ करू. हेच माय बहीण. चल चल गयाट उचलून घ्या पण चल. माणसाच्या डोक्यात म्हटलं फक्त एकच गोष्ट चालू राहते, एकापासून दुसरी गोष्ट त्याच्या डोक्यात येतच नाही, आहे की नाही?